मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा डी स्टोरी टेलर या चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे नरभक्षक. पण त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलच्या बटनला प्रेस करा. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. एक मोठा डोंगर, त्यावर एक सुंदर आणि प्रशस्त असे संगमरवरी दगड बांधलेले महादेवाचे मंदिर. या डोंगराच्या पश्चिम भागातून एक बारमाही पाणी असलेली नदी खळखळ करत वाहत जाते. डोंगराच्या पूर्वेला 2 मैल अंतरावर एक 70-75 उमऱ्याचे डोंगराच्या कुशीत वसलेले पुमदार गाव. क्षेत्रफळ जास्त आणि लोकसंख्या कमी असल्यामुळे घरे लांब लांब आहेत. शांततेत जनजीवन सुरू होते. अस्ताचलाच्या पाठीमागे जाणारे सूर्यनारायण आपली आमीठ लालिमा सोडून जात होते. हिवाळा संपत आला होता आणि थोड्याच कालावधीत उन्हाळा सुरू होणार होता. दिनकर हळूहळू डोंगराच्या पाठीमागे जात होता. त्यामुळे डोंगराची सावली पूर्वेला डोंगराच्या पायथ्याशी पडत होती. रवी किरणांच्या लालसर तपकिरी तांबूस प्रकाशात संपूर्ण झाडी आणि डोंगर न्हाऊन निघाले होते. सूर्यास्तापूर्वी सोनेरी प्रकाश पडला होता. ते गाव परीकथेतील एखाद्या नयनरम्य स्वप्ननगरीप्रमाणे भासत होते. जणू काही एखादी सुंदर स्वप्न असावं किंवा एखाद्या स्वप्नाला देखील स्वप्न पडावं. दूरवर असणाऱ्या डोंगराच्या भव्य मंदिरातून घंटानाद कानी पडत होता. 7:30 वाजले असतील. सूर्यनारायणाची जागा चांदोबाने घेतली होती आणि त्यांनी आपला पांढरा शुभ्र प्रकाश दोन्हीकरांनी त्या संपूर्ण प्रदेशावर उधळला होता. त्यामुळे त्या चंदेरी दुनियेत एक कमालीची सुंदरता होती. हिवाळा जरी संपत आला असला तरी अजून बऱ्यापैकी थंडीचा जोर होता. संजय एकटाच त्या मंदिरातून परत येत होता. तो आरामात त्या पहाडावरून खाली उतरत होता आणि परत मुंबईला जाण्याबद्दल विचार करत चालला होता. हा रस्ता त्याच्या नेहमीच्या परिचयाचाच होता. ही वाट त्याच्या पायाखालचीच अगदी. डोळे झाकून सुद्धा तो त्या रस्त्याने जात असे. पण आज काहीतरी संकट तिथे दबा धरून बसले होते. संजयने कधी विचारही केला नसेल असे होऊ शकते. संजय हा एक उच्च शिक्षित मुलगा, नोकरीसाठी गावाबाहेर पडलेला. आई वडिलांनी मोठी मेहनत करून आणि पैशाला पैसा जोडून त्याला शिकवले होते. आता त्याचे सुखाचे दिवस सुरू झाले होते. संजयला एक चांगली नोकरी लागली होती. त्यामुळे त्याच्या आईला त्याच्या लग्नाची स्वप्ने पडू लागली होती. मागच्या महिन्यात बऱ्याच दिवसांनी तो गावात परतला होता आणि त्या दिवशी तो त्याच्या आवडीच्या त्या महादेवाच्या मंदिरात गेला होता. तो आमच्यासोबत या मंदिरात कितीतरी वेळ घालवत असे. या मंदिराच्या समोर एक मोठे वडाचे झाड आहे. त्या झाडाखाली एक मोठी पार आहे. या ठिकाणी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्या सूरपारंब्या खेळून घालवत असे. त्या दिवशी देखील संजय मंदिरात गेला होता. पण आम्ही त्या दिवशी त्याच्या सोबत नव्हतो. पुजाऱ्यांशी बोलताना कधी संध्याकाळ झाली हे त्याच्या लक्षातही आले नाही. तो तिथेच रमला होता. त्याचे बालपण अजून देखील फेर धरून त्याच्या डोळ्यासमोर त्या वडाच्या झाडाखाली नाचत होते. पण आम्ही सोबत नव्हतो. त्यामुळे त्याने पुजाऱ्याशी गप्पा उरकत्या घेतल्या आणि गावाकडे परत निघाला. तसं भीतीचे कोणतेही कारण या गावात नाही. चोरी नाही, दरोडा नाही, हिंस्र प्राणीही नाही. आणि जरी असेल तरी त्या जंगलात मुबलक प्रमाणात शिकार आणि पाणी आहे. हे जंगल 40 ते 50 चौरस मैल पसरलेले आहे. त्यामुळे ते श्वापदे मुख्य वस्तीकडे कधीच फिरकत नाही. बघा, आधीच सांगितलेलं आहे, बारमाही पाणी असलेली नदी आहे आणि एक मोठे तळे देखील आहे. जंगल हिरवे आणि घनदाट आहे. संजय गावाला येऊन आता 2 आठवडे होऊन गेले होते आणि पुढच्या आठवड्यात तो पुन्हा कामावर रुजू होणार होता.
त्यामुळे आता गावात मनसोक्त जगून घ्यावे. गावाला वळसा घालून जाणाऱ्या तुडुंब भरलेल्या नदीच्या त्या निळाशार अथांग आणि शांत पाण्यात डुबावे, रानात भटकावे, रानमेवा खावा. कारण हे सगळे मुंबईला कसे भेटणार? तिथले जीवन फक्त एका चौकोरीत बांधलेले ऑफिस, घर, या पलीकडे तिथे कोणतेही जीवन नाही. हे सगळं संजयला समजत होते. पण काय करणार? नोकरी नाही केली तर खाणार काय? शेती जरी असली तरी देखील त्यात किती उत्पन्न येते? त्यात पिकांवर कीड, तोडधाड असे अनेक प्रकार असतात. गावाला व आम्हाला अखेरचा निरोप देताना त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या जात असत. पण मोठ्या शिवतापीने तो डोळ्यात कचरा गेला असे सांगत असे. तसा तो खूप मेहनती होता आणि थोड्याच कालावधीत तो चांगल्या पदावर पण रुजू झाला होता. मुंबईमध्ये असताना दिवसभराच्या श्रमाने जेव्हा त्याला थकवा येत असे, मग आई, बाबा, मित्र, गाव याची आठवण येत असे आणि गावात घालवलेले ते दिवस आठवत असे. तिथे जरी त्याला चांगला पगार, गाडी आणि सर्व सुखसोयींनी उपलब्ध असा एक बंगला असला तरी एक खंत होती. बाकीचे सगळे लोक गावाकडे होते. घर म्हणजे फक्त एक बंगला असतो का? त्यात आपल्या परिवारातील माणसे देखील हवी असतात. आई वडिलांना कितीकदा तो बोलला होता, चला तिकडे मुंबईला, पण त्यांना तिकडे करमत नव्हते. त्यांचेही बरोबर आहे, संपूर्ण आयुष्य गावात घालवले, आता कसे काय आवडेल तिकडे? सगळे सोडून जायला गावातील शेजारी, त्यांचे मित्र, नातेवाईक, त्यांचे विचारचक्र बंद होत नव्हते. चला असू द्या, आली या भोगासी असावे सादर, असा विचार करून तो परत त्या वेड्यावाकड्या वळणाच्या त्या जंगलाच्या वाटेने पुढे पुढे चालू लागला. सूर्य कधीच पहाडामागे गेला होता आणि अंधार झाडाझुडपातून आपले हात पसरवू लागला होता. जंगलाला जाग आली होती. रात्रीचे किडे ओरडत होते. पक्षी घरट्यात शांत बसलेले होते. अजून 10-15 मिनिटे चाललो की आलाच गाव. पूर्वेला चंद्र उगवलेला होता. 2 दिवसांनी पौर्णिमा होती. त्यामुळे चंद्राचा स्वच्छ पांढरा शुभ्र प्रकाश अवनीवर उतरला होता. त्यामुळे त्या अंधाराचे क्रूर साम्राज्य बऱ्याच प्रमाणात कमी झाले होते. या मंद शीतल प्रकाश संजय घराकडे जात होता. अचानक सर्व काही शांत झाले. त्याला अंतर्मनात एक अनामिक भीती वाटू लागली. पण कसली? काही समजेना. त्याला वाटले कोणीतरी जवळच असलेल्या दाट झाडीतून त्याला बघत आहे. आणि त्याला असे सारखे सारखे वाटत होते. संजय थांबला. चंद्रप्रकाशात त्याने एकदा सभोवर बघून घेतले. छे, पण काहीच नाही. पण जंगल शांत होते. रात किडे नाही की कोणी पक्षी नाही, कसलाच आवाज नाही. सारं काही इकडे शांत होते. स्मशानातील थडगे. त्याला ही शांतता आवडेना. फक्त आत्ताच तो ज्या मंदिरातून आला होता त्यातील घंटेचा नाद ऐकू येत होता. कदाचित पूजा चालू असावी. तो तसाच पुढे चालत राहिला. आता एक ओढा उतरून जवळपास 20 फूट अंतर पार केले की मग तो या ओढ्यातून पलीकडे जाणार होता आणि मग तेथून गाव अगदी जवळच. त्याला जरा बरं वाटलं आणि तो त्या ओढ्यात उतरला. पूर्वी हा ओढा दक्षिण-उत्तर वाहत होता आणि तो पुढे नदीला जाऊन मिळत होता. नंतर त्या ओढ्याला अडवून गावासाठी एक मोठे तळे बांधले. त्यामुळे गावाला फायदा तर झालाच, पण जंगल देखील हिरवेगार आणि सुंदर बनले. बरेच लोक आपली गुरे दुपारी चारून या तळ्यावर पाणी पिण्यासाठी घेऊन येत आणि पूर्वी असणाऱ्या या ओढ्यातून आता वाट बनली आहे. रात्रीचे 9 वाजले तरी संजय घरी कसा आला नाही. त्यामुळे त्याच्या आईने आम्हाला विचारले की संजय कुठे आहे? भीमा बोलला, नानी, तो एकटाच डोंगरावरील मंदिरात गेला होता. आम्ही त्याला घेऊन येतो, असे बोलून आम्ही त्याला शोधत मंदिराच्या दिशेने निघालो.
आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या. अर्धा तास पायपीट करून आम्ही मंदिरात पोहोचलो आणि संजयला आवाज देऊ लागलो. पण त्याचा आवाज काही आला नाही. फक्त पुजारी बोलले, त्याला जाऊन बराच वेळ झाला. पण मग तो अजून घरी कसा आला नाही? तो दुसरीकडे कुठेही जाऊ शकत नाही. मग अचानक हा गेला तरी कुठे? आम्ही पुजाऱ्याकडून 2 मशाली घेतल्या आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आता आम्ही मोठे सावधपणे चालत होतो. रस्त्याच्या कडेला बघत होतो. आवाज देत होतो. झुडपामागे सगळीकडे संजय, संजय असे आवाज देत होतो. आम्ही 5 जण होतो. भीमा आता रागावला होता. हा कुत्रा नक्की कुठेतरी लपला आहे आणि तो अचानक येऊन आपल्याला घाबरवणार असे वाटत आहे. मी बोललो, नाही रे, तो असा काही करणार नाही. हे असले नको असलेले उपद्रव फक्त आपला गंग्याच करू शकतो. आता भीमाचा राग कमी झाला. त्याच्या आवाजात आणि डोळ्यात एक चिंता दिसू लागली होती. मशालीच्या प्रकाशात त्याचा चेहरा गंभीर दिसत होता. आम्ही आवाज देत संजयला शोधत त्या ओढ्यात उतरलो. तितक्यात भीमा थांबला. त्याने आम्हाला इशाऱ्याने शांत राहा अशी खूण केली. आमचा आवाज बंद झाला आणि सर्वत्र शांतता पसरली होती. रातकिड्यांचा पण आवाज नाही. ही स्मशान शांतता आता भयंकर वाटत होती. दिवसा जंगल किती सुंदर आणि मनमोहक असते, नाही का? झुळझुळणारे झरे, शांत सावली, फुलाचा मंद सुगंध, कुठे पिकलेल्या आंब्या, फणस, कवठाचा सुगंध. पण रात्रीचे ते जंगल किती भयानक असते. रातकिड्यांचा आवाज, हिंस्र प्राणी, काळ्याकट्ट अंधार, पाण्याची ती खडखड रात्रीची भयानक वाटत असते, नाही का? भीमाने आम्हाला शांत राहण्यास सांगितले होते. त्यामुळे आम्ही अगदी प्राण कानात ऐकून एकच जागी मूर्तीसारखे उभे होतो. हा आता आम्हाला पण तो आवाज आला. एक दबक्या आवाजातील गुरगुर होती ती. आम्ही त्या दिशेने बघितले. ओढ्याच्या पश्चिम बाजूच्या एका झुडपामागून तो आवाज आला होता. आता हा आवाज कसला? हा आम्ही विचार करतच होतो. इतक्यात भीमा खाली वाकून काहीतरी बघत होता. त्या ओढ्याच्या वाळूत रक्त सांडले होते आणि काहीतरी झटापट झाल्याच्या खुणा दिसून येत होत्या. भीमा उभा राहिला. तो एकटक त्या झुडपांकडे बघत होता आणि आम्हाला बोलला, चला जवळ जाऊन बघू काय आहे ते. पण जवळ गेल्यावर कोणीही एकमेकांची साथ सोडून पळायचे नाही. आम्ही काहीही न बोलता फक्त होकारार्थी माना हलवल्या आणि त्या झुडपांकडे गेलो. त्या ठिकाणाचे ते दृश्य बघून आम्ही नखशिंकात हादरलो. माझा तर आवाजच बंद झाला होता. त्या ठिकाणी संजयचा मृतदेह होता. पण मग तो आवाज कसला होता हे लक्षात आले नाही. संजयच्या अंगावर शर्ट राहिला नव्हता. पॅन्ट होती, पण ती देखील फाटली होती. त्याचा पांढरा शर्ट त्याच्याच रक्ताने माखलेला होता आणि तो लाल झाला होता. त्यावरील रक्त आता काळपट झाले होते. मशालीच्या त्या तांबूस पिवळ्या रंगाच्या प्रकाशात तो मृतदेह अगदी भयंकर दिसत होता. त्याच्या अंगावर मोठ्या जखमा होत्या. त्या कोणत्या तरी हिंस्र प्राण्यांच्या नखांच्या असाव्यात असे आम्हाला दिसून येत होते. त्याच्या त्या मृतदेहावर माश्या घोंगावत होत्या. मग आम्ही धीर करून संजयचे ते अर्धे खाल्लेले मृत शरीर घेऊन गावात आलो. त्यावेळी रात्रीचे 10-11 वाजले असावेत. लोक दिवे मालवून झोपले होते. सर्वत्र शांतता होती. गावातील काही भटके कुत्रे आधी आमच्यावर भुंकत आले, पण आम्ही गावातलेच आहोत हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आपला पवित्रा बदलला आणि ते शेपटी हलवत मागे येऊ लागले. त्यांना रक्ताचा वास येत होता. गंगा त्यांना हाकलवत होता. आम्ही गावात तर आलो होतो, पण आता संजयच्या आईला काय सांगायचे? हे प्रकरण पोलिसात सांगायचे की नाही? कितीतरी प्रश्न पडले होते.
शेवटी भीमाने संजयचे दार वाजवले. आले आले बोलत संजयच्या आईने दाराची कडी उघडली. इतका उशीर का झाला आणि संजय कुठे आहे? भीमाने फक्त आमच्याकडे बोट दाखवले. संजयच्या आईने आमच्याकडे बघितले आणि मशालीच्या तांबूस तपकिरी प्रकाशात मुलाचा मृतदेह तिला दिसला. मग त्या ठिकाणी एकच अकांत तांडव सुरू झाला. संजयची आई रडत होती, ओरडत होती. वडील डोकं धरून बाहेर खांबाला टेकून बसले होते. बहीण त्याच्या मृतदेहाजवळ बसून रडत होती. कसे झाले ते आम्हाला सारखे सारखे विचारत होती. पण आमच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते आणि आम्ही तरी काय सांगणार? खरं तर काय झाले ते आम्हालाच माहीत नव्हतं. ज्यावेळी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो होतो त्यावेळी सर्व काही संपले होते. संजयची आई त्याला एकटं का जाऊ दिलं म्हणून आम्हाला विचारत होती. त्या गोंधळाला मुळे घराघरामध्ये दिवे लागले. गावातील दुसरे लोक पण कंदील, टेंबे, मशाली घेऊन सगळे संजयच्या घरी जमा झाले. पुरुष संजयच्या वडिलांना समजावत होते. काही स्त्रिया संजयच्या आईचे सांत्वन करीत होत्या. काही स्त्रिया संजयची बहीण कोमलला संजयच्या मृत शरीरापासून दूर घेऊन गेल्या होत्या. कुत्रे रडत होते. गावावर शोककळा पसरली होती. ती काळरात्र होती आणि त्या रात्री अजून एक भयंकर आणि दुःखद प्रकार घडला होता हे आम्हाला दुसऱ्या दिवशी दुपारी समजले होते. ती रात्र सरली होती. पूर्वेला लाली आली होती. हळूहळू सूर्य नभात चढू लागला होता. थंडी कमी झाली होती. आजची सकाळ देखील नेहमीप्रमाणेच होती, पण ती आज भकास वाटत होती. आमच्या 6 जणांच्या घोळक्यातला एक जीवाभावाचा मित्र आम्ही गमावला होता. रात्रीचा कोणताही अंत्यविधी करत नाही, त्यामुळे ती सर्व रात्र आम्ही जागून काढली. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी संजयचा अंत्यविधी पार पाडला. त्याला अग्नी दिला होता. तो आता अनंतात विलीन झाला होता. शेजाऱ्यांनी संजयच्या घरच्यांना जेवण आणून दिले. संजयच्या आईचे रडून रडून अश्रू सुकले होते. त्यानंतर सर्व आवरून आम्ही त्या कालच्या ओढ्यात परत आलो. पण ही शांतता थोड्याच कालावधीत संपणार होती, कारण ही तर त्या सैतानाच्या क्रूर साम्राज्याची सुरुवात होती. हे अद्याप आम्हाला समजले नव्हते. आम्ही मित्र काल नेमके काय घडले याचा अंदाज घेण्यासाठी परत त्या ओढ्यात उतरलो होतो. त्यावेळी बघता बघता एक गोष्ट लक्षात आली. आम्ही होतो त्या ठिकाणी एका बिबट्याचे किंवा चित्त्याच्या पावलाचे ठसे उमटलेले होते. अर्थात आता तो बिबट्या आहे की चित्ता आहे आम्हाला समजले नव्हते. पण भीमा तर्क लावत बोलला, काल रात्री संजय ज्यावेळी ओढ्यात उतरला त्यावेळी त्याला एक दबक्या आवाजात गुरगुर ऐकू आली. तो थांबला, इकडे तिकडे बघितले, काहीच नाही. तो परत निघाला. यावेळी ती गुरगुर जास्त होती आणि काही समजण्यापूर्वी एक बिबट्या त्या ओढ्यात आला. तसे बघितले तर हे बिबटे हल्ला करण्यापूर्वी कुठलाही आवाज करत नाही. मग तो का गुरगुर करत होता हे आम्हाला नंतर समजलं. संजयला काही समजण्यापूर्वी तो सैतान त्याच्या समोर दत्त म्हणून उभा ठाकला होता. ओरडण्याचा काही फायदा नव्हता. इतक्या लांब गावात कोण आवाज ऐकणार होता? आणि जरी ऐकला तरी तिथे जाईपर्यंत उशीर झाला असता. तो बिबट्या ओढ्यात वाळूवर खाली बसला. त्याने मागचे पाय पोटाखाली घातले. शेपूट हवेत वर खाली होत होती. कान मागे चिकटलेले होते. म्हणजे तो आता हल्ला करणार होता. आणि संजयला काही समजण्यापूर्वी त्याची मान बिबट्याच्या तोंडात होती. संजय खाली पडला. हात पाय झाडत होता, पण बिबट्याची पकड मजबूत होती. हळूहळू संजयचा श्वास बंद पडू लागला. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. आता सर्व संपले होतं. शेवटचा एकदा हात पाय झटकून तो शांत झाला होता.
आता त्याच्या कधी न संपणारा अनंताकडे प्रवास सुरू झाला होता. त्या सैतानाने संजय पूर्ण शांत झाल्यावर त्याला अलगद उचलले आणि थोडे लांब एका झुडपामागे नेले. त्याने त्याच्या जेवणाचे ताट बनवले होते आणि तो आता या जेवणावर यथेच्छ ताव मारणार होता. पण त्याच वेळी आम्ही संजयला शोधत आलो होतो आणि आम्ही जी गुरगुर ऐकली होती ती या नरभक्षक बिबट्याची होती. भीमाचा अंदाज खरा ठरला होता. आम्ही परत गावात आलो. घडलेली घटना सविस्तरपणे सांगितली. मग गावात एकच दहशत निर्माण झाली, ती म्हणजे नरभक्षकाची. मग बरीच चर्चा करून गावातील पंच बोलले की जा आणि पुजारी महाराजांना घेऊन या. आता त्या मंदिरात राहणे म्हणजे साक्षात मृत्यूच्या दाढेत उडी मारणे. कारण एकतर ते मंदिर खूप दूर आहे आणि आजूबाजूला खूप झाडी. मग गावातली 7-8 लोक काठ्या कुऱ्हाड घेऊन जवळपास अर्धा तासाची पायपीट करून त्या मंदिरात गेले. हे मंदिर एका उंच ठिकाणी आहे, त्यामुळे तिथे जाण्यापूर्वी लोक खालून आवाज देत होते. पण त्या पुजाऱ्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मग सरळ सगळे मंदिरात पोहोचले. पण त्या ठिकाणी पुजारी नव्हते. होते ते फक्त त्या मंदिराच्या संगमरवरी पांढऱ्या फरशीवर सांडलेले रक्त. ते रक्त सुकले होते, म्हणजे काल रात्रीचे असावे किंवा पहाटेचे, नक्की सांगता येणार नव्हते. लोकांना जे समजायचे होते ते समजले, म्हणजे रात्री त्या सैतानाने पुजाऱ्यांना अलगद उचलले असणार. जर पुजारी आत मंदिरात असते तर हा घात झाला नसता. पण ते बाहेर बसलेले असावे. आणि इकडे आम्ही संजयला शोधत ज्यावेळी मंदिरातून परत आलो त्यावेळी त्या बिबट्याच्या जेवणात व्यत्यय आला आणि त्याने इकडे येऊन मग आपले भोजन पुजाऱ्यास बनवले असावे. गावकऱ्यांनी अर्धा तास इकडे तिकडे शोधले. त्या मंदिराच्या पाठीमागे एका घडीत झुडपाच्या आडोशाला त्याने पुजाऱ्यांच्या कलेवराचे काही अवशेष आढळून आले. त्यांच्या चेहऱ्यावर नखांच्या खुणा होत्या. एक हात नव्हता. मांडीचा काही भाग खाल्ला गेलेला होता. छातीचा बराचसा भाग खाल्ला होता. त्या मृतदेहाला मुंग्या लागल्या होत्या. माश्या घोंगावत होत्या. बराच भाग त्या सैतानाने खाऊन संपवला होता आणि कदाचित तो तिथेच बसून त्या गावकऱ्यांकडे बघत असेल. ते भयानक दृश्य बघून सर्व लोक गलित गात्र झाले होते. दोघांनी त्या मृतदेहा जवळच पडलेले धोतर घेतले आणि जंगलातील काही लाकडे तोडून एक तिरडी बनवली. नंतर त्यावर पुजाऱ्याचे शव व्यवस्थित ठेवून गावात आणले. पुजाऱ्यांची ती अवस्था बघून लोक इतके घाबरले की त्यांना दिवसा देखील घराबाहेर पडू नये असे वाटू लागले. सगळ्या गावाने मिळून मग त्यांचा अंत्यसंस्कार केला. हे सर्व कार्य उरकताना संध्याकाळ झाली होती. दुसऱ्या दिवशी गावात एक निर्णय घेण्यात आला की कोणीही जंगलात जाऊ नये. जर काही महत्त्वाचे काम असेल, म्हणजे जाळण्यासाठी लाकूड फाटा आणणे, तर मोठ्या गटाने जाणे व दिवस मावळण्यापूर्वी घरी यावे. अर्थात या सूचनेला काहीही अर्थ नव्हता. कारण बघा, संजय आणि पुजारी यांची ही अशी दशा बघून कोणताही शहाणा मनुष्य त्या जंगलात जाण्याचा विचार करणार नव्हता. आणि जरी कोणी एकटा गेला तर तो परतणार नव्हता. नरभक्षकाच्या हल्ल्याला आता 15 दिवस होऊन गेले होते. लोकांनी त्या जंगलाच्या परिसरात जाणे बंद केले होते. दूर डोंगरावर असणाऱ्या त्या मंदिरात आता घंटा आणि नादच नसे किंवा दिवाही कोणी लावत नसे. दूर असणारे ते महादेवाचे मंदिर आता एकाकी पडले होते. गावाच्या एका बाजूने वाहत जाणारी नदी होती. जंगलात तळे होते. मुबलक प्रमाणात पाणी होते. असे असले तरी गावात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. गावात अवकाळा पसरली होती.
कारण या नरभक्षक बिबट्याच्या भीतीने लोक शेतात उशिरा जात आणि संध्याकाळी लवकर परतत असत. त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष झाले. तसेच लोक जनावरांना देखील चरण्यासाठी जंगलात नेत नसत आणि घराजवळच्या थोडाफार चारा देत असत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. तरी देखील लोक त्या जंगलात जात नसत. लोकांचे असे जंगलात जाणे बंद झाल्यामुळे तो नरभक्षक उपाशी राहू लागला. जंगलात त्याला खाण्यासाठी शिकार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत्या. पण नरमासाला चटावलेला तो सैतान या शिकारीकडे आता दुर्लक्ष करू लागला. त्यामुळे त्याच्याकडे दोनच पर्याय उरले होते. एकतर हे गाव सोडून दुसऱ्या गावात आपले साम्राज्य प्रस्थापित करणे आणि आपला चोरून माणसे मारण्याचा धंदा सुरू ठेवणे व तिकडे नर बळी मिळवणे, किंवा मग याच भागात राहून या त्याच्या दृष्टीने व्यापाकी आणि दृष्ट माणसाविरुद्ध बंड पुकारून गावात जाऊन दरोडा टाकणे. शेवटी त्याने दुसरा पर्याय निवडला आणि गावात प्रवेश करून त्याने पहिला बळी मिळवला. त्या दिवशी झाले असे की आम्ही सर्व लोक साखर झोपेत होतो. रात्र संपत आली होती. पहाटेचे पक्षी ओरडू लागले होते. पण अजून सूर्य उगवण्यासाठी अवकाश होता. पहाटेचे 5:30-6 वाजले असतील आणि गावातील कुत्री अचानक ओरडू लागली. आमची साखर झोप मोडली होती. आम्हाला जाग आली, पण कोणाची हिंमत होत नव्हती की काय आहे बाहेर ते जाऊन बघावे. मला अंतर्मनात जाणवलं, हा नक्की तो नरभक्षकच असणार आणि माझा तर्क खरा ठरला. तोच होता तो नरभक्षक. आमच्या घरापासून 500 मीटर अंतरावर एक सफराचे घर आहे. या घरात महादूची आई आणि महादू हे दोघंच राहत होते. सकाळी सकाळी उठल्यावर महादूची आई प्रातःविधी करण्यासाठी बाहेर पडली. पण बराच वेळ झाला, पण आई का येत नाही. महादूच्या मनात शंकेची पाल चुकली. त्याने हातात कुऱ्हाड घेतली व तो आईला आवाज देत बाहेर पडला. पण तिची कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. तो मोठमोठ्याने आवाज देत होता. त्याला कोणताच आवाज येत नव्हता. त्याने पुढे जाऊन बघण्याचा प्रयत्न केला नाही. तो सरळ आमच्याकडे आला. आम्ही बरेच लोक त्यांच्यासोबत त्याच्या आईला शोधत निघालो. त्याच्या घरापासून थोडं अंतर पुढे गेलो की तेथे एक मोठं आंब्याचे झाड आहे. त्या आंब्याच्या झाडाखाली आम्हाला रक्ताच्या खुणा दिसून येत होत्या. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? लाईक व कमेंट करून नक्की सांगा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया या कथेच्या पुढील भागात.